नाशिकमधील खड्ड्यांची दुरावस्था दाखवणारा चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्र्यंबकेश्वर पैगलवाडी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीनं मांडली होती. या व्हिडिओमध्ये चिमुकल्या स्मिता आणि आदित्य यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक बनवत रस्त्यावरील खड्ड्यांचं वार्तांकन केलं होतं. त्यांच्या या अनोख्या पद्धतीनं केलेल्या रिपोर्टिंगची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. व्हिडिओची दखल घेत आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी चिमुकली स्मिता आणि आदित्य यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. तसेच परिसरातील इतर विद्यार्थ्यांशीही त्यांनी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याची अवस्था, पावसामुळे निर्माण होणारे खड्डे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना होणारा त्रास याबाबत यावेळी चर्चा झाली. चिमुकल्यांनी आपल्या पद्धतीनं प्रशासनाचं लक्ष वेधून घेतल्यानंतर आता लोकप्रतिनिधींनीही या समस्येची दखल घेतली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पैगलवाडी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार याकडे आता स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलंय. दरम्यान चिमुकल्यांच्या धाडसी आणि कल्पक वार्तांकनाची सोशल मीडियावर चांगली चर्चा होत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. नाही, मी ह्या दोघांचं कौतुक करायला आलो. खरं म्हणजे त्या दोघांनी जी हिंमत दाखवली आणि अर्थात शाळेत बसल्यानंतर बाकीच्या पण, म्हणजे ती एक लहान मुलगी मला बोलली, मी त्यांना विचारलं तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय सांगायचं मला, आणि तिने हळू आवाजात मला सांगितलं आम्हाला शाळा पाहिजे. म्हणजे काय चित्र आहे बघा. अक्षरशः अंगावर ऐकून काटा येतो की आजच्या काळात 2026 मध्ये एखाद्या शाळेत गेल्यानंतर, म्हणजे तथाकथित शाळा, तिथे बिचारे मी पाहत होतो शिक्षिका मेहनत घेत होत्या, विद्यार्थी तिथे अभ्यास करत होते, त्यांचा वाटतं कुठचा हिंदीचा वर्ग चालू होता, त्यांचे वह्या पुस्तकं, आणि मंदिरात बसले होते. पण बघा, कुठेही बसण्यात काही हरकत नाही, मंदिरात असो की कुठे, पण कोणतरी सांगते आम्हाला शाळा पाहिजे. मग आम्हाला विद्यार्थी सांगत होते की 3-4 वर्ग वेगळे वेगळे एकत्र बसतात. आणि बघा, आज मी येऊन गेलो, ही परिस्थिती आपण आज माझ्यासोबत आलात, कदाचित आपण इथून निघाल्यानंतर परिस्थिती किती बदलेल हा एक प्रश्न आहे. पण सरकारला जाग येणार आहे की नाही, सरकारची जबाबदारी काय आहे, आपल्या ह्या शालेय शिक्षण खात्याचं बजेट किती आहे. आज ही मुलं जी चालत जातात, मी त्यांना विचारलं, जेव्हा माझ्यासोबत मी त्यांना बोललो गाडीत बसा, मला रस्ता दाखवा, तेव्हा अनवानी आलेत, कारण यांच्या पायात जे चपलं असतात ते आपण फाटतात इथे. अशी जर परिस्थिती असेल तर काय आपण फ्युचर बद्दल बोलतोय, काय भविष्याबद्दल बोलतोय, काय सुपर पॉवर आणि काय $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपण करणार आहोत. बरं, इथे येताना रस्ते जर पाहिले तर पॅसेंजर कार्स पण अडकत होत्या, लॉजिस्टिकच्या मोठ्या टेम्पो पण अडकत होते. तुम्ही इंडस्ट्री इथे खेचून घेणार. आज चाकणमधली बातमी आहे की 20 इंडस्ट्रीला निघून जायचं तिथून. का तर रस्ते नाहीत, पाणी तुमचं पुरेसं पाणी सप्लाय मध्ये नाहीये, विजेचा प्रॉब्लेम आहे. मग काय आपण नेमकं डायव्हर्स मध्ये जाऊन सहाय्य करत असतो, कशावर करतो. आपल्याच खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मिळालं. 35,211. म्हणजे वाजे साहेबांनी जो प्रश्न विचारला, 35,000 इथून निघून जातात महाराष्ट्रातून गेल्या 5 वर्षात. मग आपण काय नेमकं डायव्हर्सला जाऊन साधतोय किंवा कुठे जाऊन साधतोय. उदय सामंत यावरती म्हणतायत की याबाबत मला काही माहिती नाही, मी याबद्दल चौकशी किंवा माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. नक्की त्यांना अवतीभोवती काय चाललं त्यांना ती तरी माहिती आहे का. हा, पण रस्त्याच्या डांबराबद्दल खूप माहिती आहे, विचारा त्यांना, नक्कीच विचारा. उदय सामंतांना खास रस्त्याच्या डांबराबद्दल विचारा आणि रत्नागिरीत जाऊन विचारा. आल्यावर स्वातंत्र्य मिळालं असं वाटतं का आपल्याला. मी आता हेच गाडीत माझी आठवण सांगत होतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे ते डोंगरावर गेलो, तिथे जेव्हा मी येतोय म्हणून पहिल्यांदा कच्चा रस्ता, आज मी इथे येतोय म्हणून रोलर आणि कलेक्टर आलेले आहेत. खरोखर है ना, आपण ह्या 80 वर्षात आणि खास करून 10 वर्षात विकसित भारत अच्छे दिन वगैरे आपण जे बोलतो, जेवढा फंडाचा वापर सगळीकडे झालेला दिसतोय, तो फंड गेला कुठे. बच्चों के लिए आप क्या मैसेज देना चाहेंगे जिन्होंने 2 दिन में सिस्टम मिला के रखी. बिल्कुल, यहाँ की ये जो स्मिता है, आदित्य है, ये दोनों बच्चों ने, फिर कर्जत के बच्चों के साथ मेरी बात हुई. देश भर से ये ऐसे ही अवेयरनेस, सब लोग जागरूक हो रहे हैं. और मैं यही कहना चाहता हूँ कि अभी जागरूक जो हुए सोइए मत, यही हिम्मत दिखाइए, हम सब लोग साथ में आएंगे. और ये भी बात मैं कहना चाहता हूँ कि सरकार किसी की भी हो, कोई भी लोक प्रतिनिधि हो, फिर चाहे विरोधी पक्ष के हो या सत्ताधारी पक्ष के हो, किसी भी पार्टी के हो, ऐसे ही सवाल पूछना जरूरी है. हमसे भी पूछो, उनसे भी पूछो, लेकिन सवाल आपसे और जनता से आने जरूरी है. जेन झी नंतर जेन अल्फा ऍक्टिव्ह होताना दिसतंय. नाही तर ते काय सगळे जनरेशन, आपण ह्यानी हिंमत दिली आपल्याला.